दाजी तुम्ही भीमाशंकरला आले कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. आणि ते रस्ता जरा खडबडी ते कसं वाटतंय? ते नाही चांगलं वाटतंय. आम्ही थांबलो मॅगी खायला. मॅगी कुठे राहतात बघा तुम्ही. एवढ्या आतमध्ये मॅगी बनवायचं चालू आहे. तुम्ही बघू शकता कष्ट कष्ट घ्यावे लागतात. वार लागतं त्यामुळे गॅस खाली मांडलाय. बरोबर का? गॅस खाली मांडलाय, वार लागते. आपण एक कारकुडी पॉइंटला 70% पण मॅगी खायला थांबलो. आपल्या बाजूला कोण आहे बघा, डॉगेज भाई. खतरनाक आहे. तुम्ही इथं आले तुम्हाला कसं वाटतंय? दाजी तुम्ही भीमाशंकरला आले कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. आणि ते रस्ता जरा खडबडी ते कसं वाटतंय? ते नाही चांगलं वाटतंय. रस्ता जरा लईच खडबडी, अंधार पडतोय, काळा दिसतोय. मी थांबा, कुठे गेलं? हां, तुम्ही दिसताय का? तुम्हाला यायचं आहे ना ब्लॉगमध्ये? तर आता आम्ही आलोय. कुठलं पण सांगितलं? मित्र येत कधी माहीत नाही. मित्र येते ते 4 जण येते ते. आपण आता कुठलं पण सांगितलं त्यांनी? कारकुडी पॉईंटला. कारकुडीच ना का? आपण कारकुडी पॉईंटला. आणि तिथं आल्यानंतर हे दादांचं हॉटेल आहे. तिथं तुम्ही नाश्ता करू शकताय. मॅगी भेटते, वडापाव भेटते, अजून काय काय भेटते? मिसळ पण भेटते. तुम्ही मिसळ पण खाऊ शकता इथं. क्वालिटी एकदम. आम्ही अजून खाल्लं नाही, पण आता वासानं एवढं ही झालं. आता मॅगी आणली. मॅगी बघा, 4 जण भेटले होते. चौकांकडून सबस्क्राईब मारून घेतले. मॅगी खाल्ली पोटभर. पाय अशी रखा बघत होती जसं काय. तिथं आम्ही काय चुरूनच आणलंय. नुसती बघायची, नुसती बघत होती. आम्ही चोर बिर असल्यासारखे आमच्याकडे बघत होती, असे डोळं उठरून. चला आता डायरेक्ट मंदिर दाखवतो. मंदिराच्या बाहेर आहे का अभयारण्य भीमाशंकर. डायरेक्ट तिथं घेऊन जातो आम्ही तुम्हाला. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलोय भीमाशंकरला, जे की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. आणि ते 6वं ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर आहे. तिकडं आज आपण आलोय. आणि रस्त्यावरचा व्ह्यू बघा कसा आहे, एकदम धुकं आहे. तिकडं पोलीस होतं, पोलिसांना गाडी काय येऊन दिली नाही. आता 2.5 किलोमीटर जाणार आहे आम्ही चालत. एसटी लाईट पण दिसना, एवढं धुकं आहे. चालावं लागतंय, यावं लागतंय. बोलायचं नाही, ओरिजिनल दाखवायचं. वातावरण एवढं सुंदर आहे की असं वातावरण ह्याच्या पहिले मी राजगडावर आणि हरिश्चंद्रगडावरच बघितलं आहे. हरिश्चंद्रगडचा ब्लॉग कोणी बघितला नसेल, हरिश्चंद्रगडचा ब्लॉग बघा जाऊन. यूट्यूबवर अपलोड केला आहे. त्याच्यानंतर हो बघा. आणि धुकं बघा. हे साईडला एक खांब आहे आणि त्या खांबावर त्रिशूळ आणि डमरू आहे. आणि अख्ख्या रोडला अशा प्रकारचे खांब जे आहेत ते उभं केलेले आहेत. आणि ते दिसताना अगदी सुंदर दिसत आहे. आणि इथून मागं बघितलं तर ह्या साईडला एक धबधबा आहे. तो धबधबा जर आपल्याला टाईम भेटला तर आपण कवर करणार आहे. त्या धबधब्याला सुद्धा जाणार आहे जर टाईम भेटला. कारण की आता वाजले 10. आम्ही 9:30 वाजता इथं पोचलो आहे. पुण्यातनं जवळपास आम्ही हडपसरवरून सकाळी 5 वाजता निघलो होतो. आणि बाकी काय, बाकी धूर बघा, धूर नाही धुकं बघा. डरावना सा सीन हो गया है यहाँ पे. और यहाँ से हम लगभग 5 घंटे से ये देखने के लिए हम 5 घंटे से बेसब्री से इंतज़ार कर रहे हैं. पुणे से ट्रैवल करके यहाँ तक आए हैं. और ये नज़ारा, हाँ हाँ, वाह वाह. तिकडं काय
ये इकडं कुछ तो है, इकडं भी है कुछ तो दुकान है, इधर हॉटेल है. मंदिरात जायचा मार्ग इकडे, असं मंदिरात जायचा मार्ग पण नाही निर्जन साईडला. भीमाशंकर म्हणजे भीमा नावाचा जो राक्षस होता आणि त्याने 1000 वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून एक वरदान मागितलं की त्याला कोण हरवू शकत नाही. बर. आणि त्याला नंतर ना काय बरं आठवण आता भगवान शंकरांनी भीमाचा वध केला. भीमाचा वध त्यांनी केलाय. आपण ती आता आपल्याकडे एक टेक्निक आहे, आपण बोलायचं विसरलो का नाही, आपण वयसवर टाकतो. भीमा नावाच्या राक्षसाचा वध केला तेव्हा सगळं देवदेवता तिथं आलं होतं. आणि हे मंदिर जवळपास 16 शतकातलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज इथं दर्शनाला यायचं असं सांगितलं जातं. आपल्याकडं पाहुणे आल्यात, आपण त्यांना विचारूया कुठनं आलाय. कुठनं आला पाहुणं तुम्ही? सध्या तरी पुण्यात ना आलोय. पुढं काय तुम्ही कुठनं आलाय? आम्ही सोमेश्वर बारामतीहून आलेत पाहुणे. आणि आम्ही आलोय फलटणवरनं आलोय आम्ही. तुम्ही कुठनं आलाय? बारामती. तुम्ही माझ्या सांगा आलाय बारामतीहून आलाय. पवार साहेब. मंदिरात येताना सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे ती आपल्याला इथे लावलेली आहे. ह्यांच्यावर जोरात हा ना अजून एकदा केस हो गाव केस हो गाव डायरेक्ट. दर्शन करून आम्ही आत्ता आलोय आणि इथे एक पॉईंट आहे जिथून मुंबई साईडचा व्ह्यू आपल्याला दिसतो. पण आता धुकं एवढं आहे की काहीच दिसत नाही. हा आहे मुंबई पॉईंट. लांबपर्यंत काय नाही दिसत, धुकंच आहे सगळं. आणि इकडं बी आहे काहीतरी. मुंबई पॉईंट बघायला गेलो तो, पण धुकं एवढं आहे की मुंबई पॉईंट नाही. मुंबई खालचं दरीतलं बी दिसना काय. आपल्या समोरची दिसतंय ते भीमाशंकरचं बस स्टँड आहे आणि तुम्ही बसनं सुद्धा येऊ शकताय. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.